कारण आमचे पप्पा अचानक गुजरून गेले होते. भूतवादाच्या आमच्यामध्ये म्हणजे बहुत तकलीफ कष्ट भूतवादाने म्हणजे माझ्या भाऊ माझ्या आई ना आम्ही बहुत ठिकाणी गेलो. बहुत ठिकाणी आणि गोरूतपर्यंत गेलो. आम्हाला जसं कुणी सांगे इथं जा तिथं जा, तिथं गेलो. याला आम्ही न अवस पौर्णिमा यायला जेव्हा चांगलं वागे मग त्याच्या बाद ऑटोमॅटिक अवस पौर्णिमा आली तर ऑटोमॅटिक यायला जसं तसंच व्हाय. लोक म्हणे घर बांधा, घर बांधलं. त्याच्या बाद म्हणजे शिव बांधा, हे बांधा ते बांधा, सर्व केलं मी ना. पण मला कोणी सुख शांती नाही भेटली. मग मी या मार्गामध्ये कोणी मला जसं माझे का आई भाऊ गेले होते तसं माझे पत्नी मार्गामध्येच होती, माझे सासराजी होते. पण आम्हाला तेवढं माहित नव्हतं. यायनं सांगितलं जसं मी बाहेर होतो. यायनं म्हटलं भाऊ मी कार्य घेतो, आईने तुम्हाला कार्य घेतो म्हणे. म्हणून पहा कार्य घेणं काय आसान नाही, सोपी नाही. पहिले तुम्ही आपले विचार करा, सोचा. त्याच्या बाद मी विचार करेन. मी आता बाहेर आहे, तुम्ही सोचा, त्याच्या बाद मी कार्य घेईन. यायनं विचार सोच समजून मला म्हणे तू इंडिया भाऊ म्हणे मी घेतो म्हणे. ठीक आहे. माझ्या लग्नाला फक्त 1.5 महिना वाचला होता. अचानक माझे पप्पा चालले गेले. जो मला साथ देण्यावाले होते कुणी साथ नाही दिला. ज्या टायमाला मला साथ पाहिजे होतं त्या टायमाला कोणी नाही. जसं म्हणताना जिथं गुर राहते तिथं मक्की राहतात. आणि जिथून गुर हटला तर ती मक्की कोणी साथ देत नाही. तसं माझ्या घरचा बी हाल होता. सारे रिश्तेदार माझ्या घरी बरावर ये, बाबा राहे तर बरावर ये, सारेच राहे. म्हणजे बाबा होता तर त्याला सारे संपूर्ण भेटले. सारं म्हणजे खाणं पिणं हे ते सारं भेटलं. जेव्हा आता आम्ही परमात्मध्ये आलो तर कोणीच नाही, काहीच नाही. काहून त्याला काही भेटणारच नाही ना. असे परिवार आहे, असे रिश्तेदार आमचे. सारे जण मतलबी, कोणी कोणाचे होत नाही. जेव्हा काम पडलं तर बराबर, नाही तर मग कोणी कोणाला विचारत नाही, पुसत नाही. असे रिश्तेदार बी आहे. वरतून आम्हाला साथ देणार कसं 1.5 महिना वाचला होता, कोणीच नाही साथ दिला. माझ्या हातामध्ये मेहंदी लावून मी माझ्या घरचे पुरं काम केलं. कधी कधी मी विचार केला बा आमच्या घरी एवढा मोठा कार्यक्रम आमच्या बाबांना सारं ठरवलं होतं, अचानक चालले गेले. अचानक असं काही नाही, बिमारी नाही काही नाही. कोणी म्हणे बाहेरचं कोणी काही ठरवते. अचानक मी कसं शनिवार दिवस होता तर मी 3 तारीखले माझ्या सासऱ्याच्या गावले जातो. 3 तारीखले माझ्या सासऱ्याच्या गावले जाणार होतो. तर मी 2 तारीखले प्रेस करत होतो. माझे आहे म्हणजे मी शनिवार मी भगवानला बहुत हनुमानजीला बहुत मानत होतो. मी उपास राहत होतो. माझे पप्पा बी राहिले नवरात्र करे, सारेच करे. माझे पप्पा माझ्या कुटुंबावाले सारे परिवार करत होते. अचानक मी प्रेस करता अचानक घरची स्टाईल पडली तर आम्ही म्हणलं पडली असेल बा, अशीच पडली असेल, नाही लागली असेल तर अचानक पडली असेल. पण आम्हाला काय माहित होतं स्टाईल पडण्याचे कारण काय म्हणून आम्हाला काही समजलं नाही. आम्ही बाबा ड्युटीवर गेले, मी सेकंडले गेलो, बाबा नाईट मध्ये गेले. आम्हाला काय माहित अशी खबर सकाळीच भेटन बाबा, सकाळीच खबर घेतली आम्हाला. तुझे पप्पा नाही राहिले. आम्हाला वाटलं नाही असं मी आम्ही कोणाच्या वाईट नाही गेलो होतो. पण म्हणते ना लोक असे आहे, जो समोर जाते त्याचं कसं करायचे आहे यायला समजते. अरे आम्ही ना कोणाच्या घरून तर नाही आणलं, कोणाच्या काही तर नाही आणलं होतं. स्वतः आपलंच करणं, आपलंच खाणं होतं. आपल्या पायावर उभं झालो ना. आम्हाला वेस्ट नाही होते, काही नाही. आम्ही हा मार्ग फक्त एकाच साथीत आलो. पण ह्या मार्गामध्ये जुळलो बहुत आनंद मार्ग. याच्यासारखा कोणी मार्ग नाही. मी म्हणतो ना सारे देव आम्ही केले. मी 336 कोटी देवाले पाहिलं पण मला आहे ना कोणी समाधान नाही भेटलं. मी ह्या मार्गामध्ये गेलो बहुत. मी आज बी म्हणेन उद्या म्हणेन नाही काही लागत.
नाही तुम्हाला बकरा मागत नाही काही मागत, फक्त तुम्हाला संध्याकाळी प्रार्थना विनंती म्हणायला लावतो. एक कापूर अगरबत्तीच्या याच्यावर आपल्या भगवान उपस्थित राहते, फुकाच्या याच्यावर आपल्या भगवान उपस्थित राहते. चारू कोण आपण कुठेही चालले जा, आपण कुठेही जा, भगवानचे नाव सकाळी आपण उठून पुढे जायचं, प्रणाम करून चालले जा. आपल्या 24 तास भगवान उभा राहते, 24 तास. कधी मागण आणू देता भगवान. जो करेगा वो पाएगा, जो करेगा वो पाएगा, आणि जो नाही करेगा वो नहीं पाएगा. असा आहे भगवान आहे. मी याच्यामध्ये गेलो, सुख शांती आहे. आज मला 7 ते 8 वर्ष होऊन गेले. मला एक काटा नाही घडला, ना काही घडला, ना मी कुणा जाणत्यापाशी गेलो, ना कोणापाशी गेलो. मी कधी मी धागा नाही, डोळा नाही, काही नाही पाहिला. मी ना मापुराले असं आहे तसं आहे, कधी बाहेर कधीच नाही पाहिलं. मी टोटल नाही पाहिलं. असा एक मार्ग आहे. मानोगे तो भगवान है बोलते, नहीं मानोगे शैतान है म्हणते. मैं बोलता हूँ ये भगवान है, मैं करता हूँ तो मैं अपने भगवान को मैं मानता हूँ. बाकी सब ऐसा नहीं, सब भगवान अच्छे, पर किसको नहीं होता है. कोई अपने इधर चले जाते, कोई अपनी जैसा सोच वैसी दे. पर मैं ये मार्ग में आके बहुत सुख हूँ, समाधान हूँ, सब इसमें अच्छा हूँ. ऐसा है किसी को मैंने मन से किसी को कुछ बोला होगा या मन को किसी को लगा होगा तो मैं क्षमा मांगता हूँ. सभी सेवक बाल गोपाल आदर नहीं वाले को सबको मन से कुछ बोला होगा या कुछ भी, उनको सभी क्षमा मांगता हूँ. बाबा हनुमान जी को, आई वाराणसी को, सबको क्षमा मांगता हूँ. कार्यकर्ता जी को क्षमा मांगता हूँ. कोई बोला होगा सबको मेरा नमस्कार.